लेक्चर रेकॉर्डेड होऊन जाईल, भेटून जाईल तुला. मी थोडक्यात तुला टाकून देईन, मला मागून घ्यायचं. स्क्रीन दिसते सगळ्यांना मोबाईलवरती? ओके ठीक आहे. तर काल आपण काय शिकलो तो पूर्ण बेसिक. आधी आपण काय शिकलो, कीबोर्डवरचं पहिले मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं आपल्या क्लासेसचं, की आपल्या क्लासेसमध्ये कोणते कोणते कोर्स शिकवले जातात, काय काय शिकवलं जाईल आणि कसं म्हणत असणार आहे तुमचं, बरोबर. मग नंतर त्यानंतर आपण वळलो कीबोर्डकडे आपण सगळे बेसिक फंक्शन बघितले. कीबोर्ड किती भागमध्ये डिवाईड आहे, कीबोर्डमध्ये कोणकोणत्या साईनचं काय काम असतं वगैरे वगैरे, ते सगळ्यांना क्लिअर समजलेलं आहे. ओके. काही डाऊट्स असला त्याच्यावरून पण तर थोडक्यात मला विचारू शकता तुम्ही, ठीक आहे. नंतर सेकंड आहे तुमचं आलं आपण इंट्रोडक्शनकडे. इंट्रोडक्शन घेतलं आपण. इंट्रोडक्शन कोणतं, तर कम्प्युटरचं इंट्रोडक्शन घेतलं आपण. बेसिक बघितलं की डेस्कटॉप एरिया नेमकं म्हणता कोणाला आहे. सरांनी कधी सांगितलं की मी डेस्कटॉप एरियावरती क्लिक केलं तर सर नेमकं कुठे क्लिक करत आहात, ठीक आहे. डेस्कटॉप एरिया कोणता आहे, राईट बटनवरती क्लिक केल्यावरती कोणकोणते फंक्शन काय वर्क करतात हे तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मोबाईलवरती पण करू शकतात, ते सिम्युलेटरवरती. ओके. सेकंड होतं आपण स्टार्ट बटन, ह्या सगळे फंक्शन बघितले. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द चॅप्टरमधल्याकडे गेलो आणि आपण ती PDF मधला पहिलं पेज केलं कवर, बरोबर. ज्याच्यामध्ये काय होतं, डाटा, इन्स्ट्रक्शन, बरोबर. डाटा समजलं, इन्स्ट्रक्शन समजलं, अजून काय बाकी होतं, प्रोग्राम कळला, नेमकं मेन पार्ट समजले की कम्प्युटरसोबत कोणकोणते पार्ट येतात. आणि अजून एक पार्टची माहिती झाली, तो म्हणजे UPS. मी थोडक्यात सोडून दिला होता, आता UPS मी सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर आज थोडक्यात कधी मी अटकलो वगैरे तर तुम्ही समजून घ्यायचे, कारण की मी पूर्ण रेग्युलर आज पॅरेंट्स पण आले होते खूपच, आणि सगळ्यांना इंट्रोडक्शन वगैरे क्लासेसचं त्या पद्धतीने सांगण्यात आल्याने म्हणून माझं पूर्ण थकलेलं आहे मी. म्हणून थोडक्यात कधी अटकलो वगैरे किंवा स्टॉप वगैरे झालं तर तुम्ही समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. राईट क्लिक करून आपण आता आपली PDF ओपन करू. नेमकं काही समजलं नाही शिकवताना तर मी 1000 वेळेस विचारते तुम्हाला की तुम्ही मला तिकडनं त्या गोष्टी सांगायच्या, ओके. समजल्या नाही तर ओके. बाकी तर व्हॉईस वगैरे क्लिअर येतो ना. काय झालं, व्हॉईस क्लिअर नाही येते, स्क्रीन पण अटकते का. हां, तर आला आपला इंट्रोडक्शन टू द चॅप्टर. काल आपण हे पूर्ण पेज एवढं पेज आपण संपवलं. आणि CCC मोठे मोठे कॉन्सेप्ट असतात आणि मोठे मोठे कॉन्सेप्ट, छोटे छोटे कॉन्सेप्टसुद्धा आपल्याला एकदम डीपली समजावं लागतात तरच ते समजतील, नाहीतर मग नुसतं हव्यात गोड्या सगळ्या. आज तुम्हाला मी एक सांगायला हे करेल की आपल्या मॅडम जे होत्यात ना, डिम्पल मॅडम, त्यांच्या वर्गामध्ये 90% जेवढ्या मुली आहेत म्हणजे इंजिनिअरिंगच्या, त्यांचा एक पेपर होता आज जावाचा, ठीक आहे. तर जावाचा पेपर असताना त्यांना पूर्ण प्रोग्राम लिहिला त्यांनी, ठीक आहे. त्यांचा जो काही आन्सर होता मी दाखवेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण प्रोग्राम लिहिला आणि प्रोग्राम लिहिताना काहीतरी असं त्यांना काय करायचं होतं की समोरचा इनपुट देईल, मार्क्स देईल आणि त्या मार्क्समधून त्यांना काय काढायचं होतं, पर्सेंटेज दिसायला पाहिजे भाऊ, म्हणजे समोरच्याकडनं इनपुट घ्यायचं आणि त्याचे पर्सेंटेज त्याला वापस दाखवायचे. मग त्यांनी एक असा प्रोग्राम तयार करायला सांगितला होता जावामध्ये. मग त्यांनी पूर्ण प्रोग्राम लिहून टाकला, पण शेवटी त्या प्रोग्राममध्ये फक्त मल्टिप्लिकेशनच्या साईनला काय केलं मॅडमांनी माहिती आहे का, हातात लिहावं लागतो तो पेपर, कम्प्युटरमध्ये थोडी नाही. मग मॅडमांनी ती फुली अशी देऊन दिली तिथं. मॅडमांनी आणि मॅडमांचे खूपच जे मुलं होते वगैरे जे क्लासमध्ये, मॅडमांनी इथं आल्यावरती मला सांगितलं सर बघा मला पेपर होता, तर त्यांनी मला ही चूक सांगितली. मला सांगा मुलांनो, आपण हे शिकलो होतो की नाही, दोन मिनटं मी दाखवतो तुम्हाला. बघा बेसिक किती महत्त्वाचं आहे बघा. तुम्हाला समजेल की इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही ह्या ज्या गोष्टी शिकतायत ना, ह्या एक एक गोष्टी तुम्हाला लागणार आहे, एक एक गोष्टी तुमच्या कामात येईल आणि एक एक गोष्टी तुमची उपयोगी होईल, ओके. बघा, तर तिथं हाताने लिहायचं असतो पेनाने, तर पेनाने फास्ट लिहित असताना मॅडमांनी मल्टिप्लिकेशन म्हणजे ते मल्टिप्लिकेशन करायचं होतं, काहीतरी स्टेटमेंट द्यायची होती, कंडिशन द्यायची होती की बॉ त्या मार्क्सला मल्टिप्लाय करायचं. तर मल्टिप्लायच्या जागी मॅडमांनी ही साईन न देता मॅडमांनी एक्स देऊन दिला तिथं, म्हणजे असा मल्टिप्लायचा, जे की चुकलं होतं. आणि मॅडमांना ती चुकी इथं आल्यावरती समजली आणि मॅडमांनी माझ्यासोबत ते दाखवलं. मॅडमांनी की सर म्हणे बघा असं झालं. मग मला सांगा ही प्रॉब्लेम तुम्हाला पण समजत असेल तर आता काय नेमकं मी म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे.
ॲस्ट्रिक कशासाठी यूज करतो आपण? ॲस्ट्रिक, हा ॲस्ट्रिक कशासाठी? येतोय व्हॉइस? हॅलो हॅलो. मल्टिप्लाय, बरोबर ना. म्हणून प्रोग्राममध्ये किंवा एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करताना कुठे पण काही पण असो, मल्टिप्लायची गोष्ट आली ना तर तुम्ही ही साईन वापरणार पण नाही, तुम्हाला ॲस्ट्रिकच वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. हां, कसं कळलं तुम्हाला? म्हणून कीबोर्ड सगळ्यात महत्त्वाचा असतो. इंजिनिअरिंग जर का केली ना तुम्ही तर तुम्हाला हाताने प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हाताने प्रोग्राम लिहायला लावतात, मग त्या टायमाला अशा चुक्या होतात आपल्याकडनं. ठीक आहे, तर म्हणून हा डिफरंट तुम्हाला अजून परत एकदा सांगितला की ॲस्ट्रिक हे मल्टिप्लिकेशनसाठी असतं. ठीक आहे, चला तर आपण आपल्या पुढच्या गोष्टी, म्हणजे पहिली पायरी जी आहे तुमची किती महत्त्वाची आहे दाखवण्यासाठी तुम्हाला एक कुठं होतो आपण एकच काय केलं, एकच काय झालं काय माहिती, इथं कालचं राहिलं का काय काय माहिती. ठीक आहे, तर बघा मग आपण बघितलं कम्प्युटर काय आहे, तर कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ठीक आहे, तर डाटा मॅनिप्युलेट करतो, ज्याच्यामध्ये कम्प्युटरचा शब्द कुठून उचलला गेला आहे, तर लॅटिन भाषेमधून उचलला गेलेला आहे, ज्याची स्पेलिंग कशी होती, कम्प्युटर ए लागला होता इथं, ह्या स्पेलिंगमध्ये गडबड होती. बरोबर बघितलं आपण की कम्प्युटर हा शब्द कुठून उचलला गेलेला आहे, याचा मिनिंग काय होतो. ओके, हे सगळं सांगितलं गेल्यावरती कम्प्युटरचं वर्क आणि कम्प्युटरची चांगल्या पद्धतीने डेफिनेशन इथं दिलेली आहे, इथं पूर्ण इथं याच्यात दिलेली आहे. आणि नंतर इथं त्यांनी सांगितलं की मेन बेसिक काम काय कम्प्युटरचं, त्याच्याच आपण काल बघितलं. कम्प्युटर इनपुट घेतो, त्यावरती आपले इनपुट घेतल्यावरती त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं आणि आपल्याला आउटपुट देणं, हे कम्प्युटरचं काम असतं. ठीक आहे, जनरली डिवाइड बाय 2 पार्ट्स कम्प्युटर, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. नंतर आपण बघितलं टर्मिनॉलॉजीमध्ये यूज होणारे समटर्म्स जे होते, जे काही बेसिक शब्द होते यूज होणारे, डाटा प्रोसेसिंग, इन्फॉर्मेशन, ठीक आहे, इन्स्ट्रक्शन आणि प्रोग्राम, हे काय आहे नेमकं आपण हे चांगल्या पद्धतीने समजलं. डाटा समजला, ज्याचा काही मिनिंग निघत नाही. ठीक आहे, स्वतःहून तो डाटा. प्रोसेसिंग म्हणजे त्याला लागणारा वेळ, प्रोसेसिंग. इन्फॉर्मेशन म्हणजे ज्याच्यावरती प्रोसेसिंग झालेली त्याला इन्फॉर्मेशन. इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना, कमांड, हुकूम पण म्हणू शकतो आपण त्याला, आहे ना, छोटे छोटे काम त्याला कमांड. आणि प्रोग्राम म्हणजे सूची म्हणजे एका सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, ठीक आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, काय इन्स्ट्रक्शनचा सेट, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोग्राम म्हणतो. कळतं आहे मुलांनो? मुलं कुठे गेले, गायब झाले का काय, आहे ना? ओके ओके, व्हेरी गुड. असाच प्रतिसाद द्या म्हणजे जेणेकरून मला समजेल तुम्ही आहेत ॲक्टिव्ह म्हणून. ठीक आहे, तर इन्स्ट्रक्शन वगैरे, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, जसं मी तुम्हाला सूची सांगितली होती, काही बनवायचं आहे म्हटलं भाजीपाला किंवा चहा, तर एका सूचीत लिहून एकाच टायमाला. नंतर बेसिक फंक्शन, बेसिक पार्ट्स कम्प्युटर, जसं मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि CPU. CPUचा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, चेतनने चांगल्या पद्धतीने कॅमेरा ऑन करून दाखवतोय की बघा सर मी कसं बाहेर ऑन करून मी तुमचं लेक्चर बघतोय. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ताड्या वाजवायचं आहे मस्त पद्धतीने. ठीक आहे, छान असंच करत राहा चेतन, चांगल्या पद्धतीने लेक्चर अटेंड करतोय तू तुझं. तर प्लीज एवढा अभ्यास करताना आम्हाला नको दाखवू, आम्ही घाबरून गेले तुझा अभ्यास बघून. ठीक आहे, तर बेटा कॅमेरा ऑफ करून दे, नाही तर मला ऑफ करावा लागेल तो. ठीक आहे, कळलं? मग CPU स्टँड फॉर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मग याच्यासोबत एक पार्ट होता जो होता UPS. UPSचं वर्क काय होतं, अनक्रेडिबल पॉवर सप्लाय. म्हणजे एखाद्या वेळेस लाईट गेल्यावरती पावसाळ्याच्या टायमाला एकाच टायमाला कधी इलेक्ट्रिक शॉक जोरात आल्याने घरातल्या TV वगैरे फ्रीज वगैरे खराब होतात, तर तसं कम्प्युटरसोबत नको व्हायला म्हणून हा दिला जातो सोबत. प्लस एवढंच नसतं तर हा बॅटरी बॅकअप देतो. बॅटरी बॅकअप म्हणजे लाईट गेल्यावरती डायरेक्ट कम्प्युटर बंद नाही होणार. लाईट गेल्यावरती कम्प्युटर 10 मिनटं 5 मिनटं ऑन राहील. का याचं मी तुम्हाला पुढे सांगेन. कळते तुम्हाला? कोणतंही तुम्ही काम करत असले तर ते एकदम मध्येच बंद नको व्हायला लाईट गेल्यामुळे.
म्हणून त्याला थोडा वेळ भेटला पाहिजे. तुम्हाला पण समजेल की लाईट गेली, मग तुम्ही ते काम लवकर आटपाल किंवा सेव्ह करू घेणार. किंवा सेव्ह करायला वेळ नाही भेटला तर तो डाटा उडून जाईल. आणि तो डाटा का उडतो आणि कशात सेव्ह असतो, काय कारणामुळे उडतो, तर हे पण तुम्हाला मी पुढे सांगेल. ते आता समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तर आतासाठी एवढं बघायचं आहे की UPS काय होतं. UPS बॅटरी बॅकअपसाठी दिला जातो. ठीक आहे. लाईट गेल्यावरती सुद्धा 5 मिनटं तो असतो, ज्याच्याने आपला कम्प्युटर चालतो. एवढं कळलं. थोडक्यात मी तुम्हाला त्याचं दाखवून देतो. UPS. मी एका सायबर कॅफेमध्ये गेलो होतो आणि बघितलं होतं, तर तिथंच UPS बघितला मी. बघा तुम्हाला दाखवून देतो. अरे यार UPS काय आलं इथं. ठीक आहे, थांबा मी 2 मिनटं. कॉम्प्युटर आता UPS डायरेक्ट तेच नाही दाखवणार ना. ठीक आहे, आला रे बाबा UPS. हा बघा डब्बा दिसला. CPU नाही तो, UPS आहे. ज्याच्यावरती लाईट वगैरे दिसते तुम्हाला, जो पूर्ण इलेक्ट्रिकल हे सांभाळतो. आता पूर्ण सेटअप दाखवताना बेसिक सेटअप होतो सोबत काय अशा पद्धतीने असतो रे बघा. ठीक आहे. हा CPU नाही आहे. ठीक आहे. CPU सोबत एक वेगळा लावलेला आहे तो. ठीक आहे. जो बॅटरी बॅकअप देतो कम्प्युटरला. समजलं असेल तुम्हाला. चला मग जाऊया आपण आता पुढच्या टॉपिकजवळ. तर कशासाठी असतो तो, बॅटरी बॅकअप देण्यासाठी. मग UPSचा फुल फॉर्म काय होता तर तो लिहून घ्यायचा सगळ्यांनी. अनक्रेडिबल पॉवर सप्लाय, UPS. चला, UPS अनक्रेडिबल पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय पण असतो कम्प्युटरमध्ये. त्या हार्डवेअरचा पार्ट झाला जो CPUमध्ये फिट असतो. म्हणजे त्या जे UPSपासून येणारे जे कनेक्शन असतं ते पॉवर सप्लायमध्ये असतं. म्हणजे एखाद्या वेळेस जोरात काही हाय फ्लो जरी आला तर ते पॉवर सप्लाय खराब होतो CPUमधला. पण कम्प्युटरमधल्या मदरबोर्डला काही होत नाही. म्हणजे सिक्युरिटी. ठीक आहे. पण मग मदरबोर्ड आता तो पॉवर सप्लाय पण खूप महाग झाला आहे ना, म्हणून ते UPS मागवलेले आहे. जो की ते होण्याची शक्यता खूपच कमी होऊन जाते, म्हणजे होतच नाही. पुढे येतं आपलं जनरेशन. तर जनरेशन डायरेक्ट तुम्हाला समजून डायरेक्ट जाणार पण नाही तुमच्या डोक्यात. म्हणून तुम्हाला एक बेसिक याच्यात जे तुम्हाला मी सांगेन. स्टार्टिंगपासून नाही काही काम करायचं तुम्ही. आता याच्यात नाही का अजून लेक्चर घ्यायचं, मग ते पुरं तुम्हाला जर का नाही समजलं तर मला सांगा. आता याच्यात काय आहे, इथून फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड डायरेक्ट असं चालू केलं आहे. म्हणजे 5 जनरेशनपर्यंत मोकळं करून दिलेलं आहे. पण याच्या आधी कम्प्युटर कसे होते हे त्यांनी इथं दाखवलेले नाही. इथं डायरेक्ट शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे. पण CCCमध्ये जे नाही आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपल्या YouTube चॅनलला मी ती व्हिडिओ टाकलेली आहे. ओके. मी पूर्ण चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहे. ठीक आहे. मग मला तरी नाही वाटत की ते परत एकदा घ्यायचं बा. तुम्ही एकदा तिथं जाऊन ते बघा पूर्ण. मी चांगल्या पद्धतीने आणि थोडी कॉमेडी पण केली त्याच्यामध्ये, की खरंच एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे ती. तुम्ही बघा त्याच्यामध्ये की मी काय काय सांगितलं आहे. पूर्ण कम्प्युटर कसे दिसायचे, पूर्वीचे कम्प्युटर कसे दिसायचे आणि कसे आहेत हे पूर्ण मी त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुमचं जे पूर्ण रूम आहे ना, हॉल, तुमचा हॉल पण नाही, हॉलपासून तुमच्या घराच्या हॉलपासून ते किचनपर्यंत जेवढं काही एरिया आहे तेवढे एरियामध्ये ते कम्प्युटर साईज राहायची त्याची. आधीचे जे कम्प्युटर होते, जसं की ॲबॅकसपासून सुरू होणार आहे. कम्प्युटरची सुरुवात करून झाली कॅल्क्युलेटरपासून, कॅल्क्युलेटरची सुरुवात करून झाली ॲबॅकसपासून. मग त्या ॲबॅकसपासून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या यूट्यूबच्या व्हिडिओ दाखवल्या आहे. आता सध्यासाठी जनरेशन सांगून देतो. तुम्ही ती एकदा लेक्चर ते व्हिडिओ बघून घेता. नाही तर मग एक काम करा, जनरेशन राहू द्या. आपण टाईप्स ऑफ कम्प्युटर बघू. तुम्ही ते बघितल्यावरती चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल. चालेल ना. मग हे पेज मी तुम्हाला उद्याच्या दिवशी क्लिअर करेल. ओके. जेणेकरून डोक्याच्या वरती नको जायला काही. ठीक आहे. तर तुम्ही ते बघून घ्या आधी चांगल्या पद्धतीने. बेसिकच आहे त्याचा. आज आपण टाईप्स ऑफ कम्प्युटर बघून घेऊ. मग टाईप्स ऑफ असं नाही की ते हे घेतल्यावरती हे नको घेतलं पाहिजे म्हणून. याच्यामध्ये टाईप्स ऑफ कम्प्युटर आज आपले होते. एवढं एक पूर्ण पेज मी तुमचं कवर होईल पूर्ण टाईप्स ऑफ कम्प्युटरचं. ज्याच्यामध्ये काय सांगितलं जाईल आज, क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर. कम्प्युटर आर मेनली क्लासिफाईड बेस्ड इन देअर डिफरंट साईज अँड शेप. कम्प्युटरला त्याच्या साईजनुसार, ठीक आहे, त्याच्या कामानुसार काय केलं आहे, डिवाईड केलेलं आहे. ठीक आहे. मग कम्प्युटरचे मेनली जे काही डिवाईड केले कम्प्युटरला त्याच्या कामाप्रमाणे. तर कामाप्रमाणे 3 कम्प्युटर येतात. एक ॲनालॉग येतं, हायब्रिड येतं आणि एक डिजिटल येतं. आता इथं दिलेलं आहे त्यांनी. हे तुम्हाला एक प्रेझेंटेशनमध्ये छान समजेल.
आहे का माझ्याकडे प्रेझेंटेशन? मी थोडक्यात बघतो, असेल तर खूप छान. आहे मागे मी शिकवलं होतं मुलांना प्रेझेंटेशन नाही दिलं होतं. प्रेझेंटेशन नाही रे का? नाही, आपल्याकडे आज ते प्रेझेंट आहे ते, पण मी काढून ठेवायला हवं होतं ते मस्त राहिलं असं, कारण की आहे ते प्रेझेंटेशन माझ्याकडे. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ कम्प्युटर मी दाखवलेले आहे. ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम नाही. आहे का प्रेझेंटेशन? हो जा सिम निकल जा, वही प्रॅक्टिकल टाइप्स ऑफ कम्प्युटर का. मला नाही वाटत असेल ते. हो जा. हट, कोणी केलं? बघा, हे असं प्रॅक्टिकल करावं लागतं तुम्हाला. हे लिब्रे ऑफिसचे प्रॅक्टिकल आहे ना. छान काही मिनटात करसाल तुम्ही. तुम्हाला फक्त सांगून द्यायची देरी आहे. याच्यापेक्षा छान बनवून सोडसाल तुम्ही. आणि आहेत बरं का, मी उलटं मुलांकडनं करून घेतलेले बॅनर. मुलं एवढे छान डिझाईन करतात, कारण की मला वेळ नसतो. ठीक आहे, चला हे जाऊ द्या आता. हे काही प्रेझेंटेशन नाही तुमचं, तर आपलं काही प्रेझेंटेशन आपल्याला ठीक आहे, मी तुम्हाला कंटिन्यू हेच करतो. इकडनं समजून घ्या तुम्ही एका पेजवरती. मी तर कामाप्रमाणे 3 कम्प्युटरचे डिझाईन केलेले आहे. जसं की ॲनालॉग कम्प्युटर बघू शकता तुम्ही, इथं सायकल केलेली त्यांनी एक तयार. त्यांच्या वर्क बेसेडवरती बेसेड ऑन वर्क, म्हणजे त्यांच्या कामाप्रमाणे त्यांचे 3 टाईप्स केलेले आहेत. ॲनालॉग कम्प्युटर, डिजिटल कम्प्युटर आणि हायब्रिड कम्प्युटर, जे मी तुम्हाला आता इथं वरती सांगितलं. बिलकुल सेम तीच सायकल इथं. एवढी सायकल बघायची आता सध्यासाठी. ठीक आहे, एवढी डायग्राम बघायची आहे, एवढं लक्ष द्यायचं आहे सगळ्यांना. ठीक आहे, आजचा चॅप्टर एकदम छान राहील. कधी लक्ष दिलं ना, आज एकदम इंटरॅक्टिव्ह आणि चांगलं भेटेल तुम्हाला शिकायला. ठीक आहे, पण जर का लक्ष नाही दिलं तर मग आज काहीच समजणार नाही. आजचं चॅप्टर शिकायसारखं आहे कालपेक्षा पण. ओके, तर जसं की एवढी तुम्ही सायकल बघायची आहे फक्त. आधी वर्क बेसची जी महत्त्वाची आधी सांगणार. ठीक आहे, तर कुठे इथपर्यंत कळलं. आपण पण बुक ओपन करून घ्यायची. तर कामाप्रमाणे पहिले हे केलेलं आहे, ज्याच्यात येतं तुमचा पहिला ॲनालॉग, मग डिजिटल आणि हायब्रिड. मग सर ॲनालॉग काय आहे? ॲनालॉग ते कम्प्युटर असतात ज्याच्यामध्ये ना मेमरी असते, ओके, नाही स्क्रीन असते. कळलं. आता सर असं कसं काय कम्प्युटर आहे ज्याच्यावरती स्क्रीन नाही? आणि आता त्याला पण कम्प्युटर म्हटलं जातं. आता जर का तुम्ही CCC कोर्स करतायत आणि एकदा जर का तुम्ही आता कम्प्युटर फील्डमध्ये आलेलेच आहेत, ठीक आहे, शिकायला, तर तुम्हाला आतापासून ज्या गोष्टी तुम्ही डिव्हाइस म्हणत होते त्यांना कम्प्युटर तुम्हाला डिफाईन करावं लागेल इथं, कारण की त्या गोष्टींना इथं कम्प्युटर म्हटलं जातं. आता कोणते डिव्हाइस आहे सर ते? तर ज्याच्यामध्ये आपल्याला काय असतं, स्क्रीन नसते आणि स्टोरेज डिव्हाइस नसतं, ज्याच्यामध्ये डाटा साठवत नाही आणि स्क्रीन पण नसते, त्याला ॲनालॉग कम्प्युटर आपण असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल सांगू. आपली घरातली जी वॉच आहे ती येते तुमची ॲनालॉग कम्प्युटरमध्ये. ठीक आहे, याचं काम काय आहे? तर हे एवढंच अंडरस्टँड करतं की एखादी गोष्ट काही वाढते किंवा कमी होते, एवढंच अंडरस्टँड करते हे कम्प्युटर. म्हणजे हे पण काहीतरी माहिती काम यूज होतं याचा. म्हणजे कसा, जसं की हवामान चेक करायचं आहे, हवामान चेक करण्यासाठी जे काही डिव्हाइस यूज होईल, ठीक आहे, ते काही ॲनालॉग राहील, ज्याच्यावरती स्क्रीन वगैरे नसणार आणि तो डाटा सेव्ह करत नाही, पण तो सांगेल आपल्याला अरे इतकं तापमान झालेलं आहे, इतकं नाही झालेलं आहे. जसं की ते थर्मामीटर तुमचं जे आपण तोंडात टाकतो बघा, आहे ना, ते काहीतरी लगेच दिसतं आपल्याला, वरती चाललं जातं. ते तापमान जास्त असलं, ताप जास्त असला लगेच वरती चाललं जाईल, लाल होऊन जाईल, आणि जर का कमी असला तर लगेच खाली होऊन जाईल. बरोबर का? फक्त एवढं चेक करतं. मग ते पण तुमचं ॲनालॉग कम्प्युटर आहे. मग ॲनालॉग कम्प्युटर मला सांगा, थर्मामीटरमध्ये तुमची स्क्रीन होती का? थर्मामीटरमध्ये स्क्रीन होती का? नव्हती. बरोबर. तुमच्या बाकीचे जसे डिव्हाइस आहे तुमचे, आपण ते हवा टायर, गाडीचे टायरची हवा कशाने चेक करतो? जे काही डिव्हाइसचं नाव असेल ते पण तुमचं कशात येईल? ॲनालॉग कम्प्युटरमध्ये येईल. त्याच्याने काय चेक करतो आपण? टायरमधली हवा चेक करतो. समजा गाडीमधल्या टायरची हवा चेक करतो, तर ते काय चेक करते? हवा कमी आहे का जास्त आहे? फक्त एवढंच काम असतं. कोणत्या कम्प्युटरचं? ॲनालॉग कम्प्युटरचं. तर ॲनालॉग कम्प्युटरचे तुम्हाला मी टाईप सांगून देतो.
याच्यामध्ये त्यांनीच टाईप्स दिलेले आहे, जसं इथं पहिले अजून आपण ॲनालॉग आणि ते घेऊन घेऊ. ॲनालॉग कम्प्युटर ऑन द बेसिक ऑफ द वर्क कम्प्युटर आर कॅटेगराइज इज फॉलो. ॲनालॉग कम्प्युटर, दिस कम्प्युटर आर द जॉब ओरिएंटेड कम्प्युटर अँड वर्क ऑन द सप्लाय ऑफ कंटिन्यू काय वर्क ऑन ऑफ द कंटिन्यू इलेक्ट्रिकल पल्सेस. एवढा शब्द लक्षात ठेवायचा आहे. हा आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. सर याचा मिनिंग काय होतो सांगतो तुम्हाला. नेमकं परत एकदा लिहून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. दिस कम्प्युटर आर द जॉब ओरिएंटेड कम्प्युटर्स आर वर्क ऑन द सप्लाय ऑफ कंटिन्यू इलेक्ट्रिकल पल्सेस. हे कसे चालतात, याला म्हणजे कसं काय काम करतात हे, तर यांना इलेक्ट्रिकल पल्सेस जे ना कंटिन्यू इलेक्ट्रिकल पल्सेस लागतात. आपल्या जी वॉच आहे त्याच्यामध्ये आपण सेल टाकतो, तर ते सेल काहीतरी इलेक्ट्रिकल पल्सेस देतं ना, इलेक्ट्रिकल करंट देतं ना त्याला काहीतरी चालण्यासाठी. मग हा कम्प्युटर कशाने चालतो आहे, कंटिन्यू इलेक्ट्रिकल पल्सेसने चालतो आहे. याला कोणती पॉवर लागते चालायला, इलेक्ट्रिकल पल्सेसची लागते. हा फिजिकली चालत नाही आहे, म्हणून हा त्याचं एक आन्सर येतं. म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवायचं की सप्लाय कंटिन्यू इलेक्ट्रिकल पल्सेस. these computers carry out arithmetic and logic operations by manipulating and processing of data. Example speedometer, seismograph. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं स्पीडोमीटर, त्यांनी एक्झाम्पल दिला. आपलं स्पीडोमीटर काय माहिती का, गाडी चालवली असेल सगळ्यांनी आणि गाडीवरचं मीटर बघितलं असेल, तर गाडीवरचं मीटर जे काय काम करतं, गाडीची स्पीड वाढली तर लगेच काटावरती जाईल, गाडीची स्पीड कमी झाली काटा खाली. काय ॲनालॉग कम्प्युटर आहे, ते पण ॲनालॉग कम्प्युटर आहे. अजून सेस्मोग्राफ तुम्हाला माहिती नसेल, इंग्लिशमध्ये आहे. काही मुलं जे CBSEमध्ये असतील त्यांना माहिती असेल. ठीक आहे, तरी सांगतो. अर्थक्यूक माहिती ना, अर्थक्यूक भूकंप आल्यावरती कसा मोजला जाईल. आधी जे जुनं डिवाईस आहे ना त्याला सेस्मोग्राफ म्हटलं जातं. ठीक आहे, फिजिकली डिवाईस आहे ते का, तर ते दाखवतं असं थोडक्यात पेजवरती दाखवतं की किती भूकंप होता वगैरे, तर ते सेस्मोग्राफने चेक होतं. तर ते सुद्धा तुमचं काय आहे, ॲनालॉग कम्प्युटर आहे. तर मग ॲनालॉग कम्प्युटरमध्ये काय काय तर माहिती झालं. तरी एकदा तुमच्यासमोर ॲनालॉग कम्प्युटर मी दाखवतो. बघा, हॉस्पिटलमध्ये गेले असाल, हाताला काहीतरी बेल्ट लावतात शुगर चेक करण्यासाठी. ओके, हां, BP चेक करण्यासाठी जी काही मशीन यूज होते ती सुद्धा तुमची ॲनालॉग कम्प्युटरमध्ये येते. ठीक आहे, ॲनालॉग कम्प्युटरनुसार टाकायचं आपण. ठीक आहे, ॲनालॉग बघायचं. ठीक आहे, असं नाही की इथं आता इलेक्ट्रिकल हे दाखवलं तर ते नाही. बघा, वॉच येईल तुमची. बघा, हे सगळे ॲनालॉग आले. ओके, हे पण ॲनालॉग आहे. हा पण एक ॲनालॉग कम्प्युटर आहे. ठीक आहे, ज्याच्यावरती स्क्रीन नाही, ती स्क्रीन नाही म्हटली जाणार. याच्यामध्ये डाटा स्टोअर नाही होत. ओके, ते दाखवते तिथं स्क्रीन, म्हणजे ते दाखवेल तिथं की काय झालं जास्त किंवा आता समजून घ्या स्पीडोमीटर आहे, तर स्पीडोमीटरमध्ये जिथं काटा लावला आहे त्याला स्क्रीन म्हणणार का तुम्ही, तर ती स्क्रीन नसते एक प्रकारे. ठीक आहे, तर कळते तुम्हाला स्क्रीनचा मतलब. ॲनालॉग मी इथं जे सांगितलं तुम्हाला की ॲनालॉग कम्प्युटरला स्क्रीन नसते, म्हणजे स्क्रीनची मतलब म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्क्रीन नसते, LED स्क्रीन नसते. ओके, आउटपुट दाखवण्यासाठी कोणती इलेक्ट्रॉनिक स्क्रीन नसते, त्याला आपण ॲनालॉग कम्प्युटर असं म्हणतो. ठीक आहे, कळते सगळ्यांना. ॲनालॉग कम्प्युटर इथं दिसलं मग सगळ्यांना, हे क्लिअर झालं. ओके, याच्यात काही डाऊट्स असेल तर विचारायचा. बघा, ॲनालॉग अजून टाईप्स आहे का, बघा हे पण ॲनालॉग आलं. ही चुडेल कुठून आली काय माहिती. चला पुढे डिजिटल कम्प्युटर आणि हायब्रिड कम्प्युटर. आता पहिले मी हायब्रिड कम्प्युटर सांगतो. डिजिटल आपल्याला झालेला आहे, बरोबर. सर वर्क बेस सेटवरती डिजिटल कम्प्युटर काय असतो आम्हाला समजला. ठीक आहे, आधी आता हायब्रिड कम्प्युटर काय आहे समजून घेऊ. काय झालं, कोणाचं माईक ऑन आहे, काही बोलायचं असेल तर लगेच सांगा. सर आजची लेक्चर रेकॉर्डिंग टाकशाल का. हो, मग टाकून देईल, भेटून जाईल. फक्त आहे टाकून द्यायचा वाचतं. ठीक आहे, ठीक आहे. बघ चला, हायब्रिड कम्प्युटर काय. तर हायब्रिड कम्प्युटर, दिस कम्प्युटर आर द कॉम्बिनेशन ऑफ ॲनालॉग अँड डिजिटल. ठीक आहे, 2 मिनटं. डिजिटल डायरेक्ट हायब्रिड नाही, डायरेक्ट डिजिटल सांगावं लागेल. ठीक आहे, तर डिजिटल घ्या. ठीक आहे, डिजिटल काय आहे, दिस कम्प्युटर वर्क बाय कॅल्क्युलेटिंग बायनरी डिजिट्स. A digits computer not only perform mathematical problems but also combines the byte to produce desired graphics, sound. Example desktop.
तर डिजिटल कम्प्युटर कोणते? ज्याच्यावरती डिजिटल स्क्रीन असते, ज्याच्यावरती मेमरी सेव्ह करण्यासाठी असते, ठीक आहे, स्टोरेज डिव्हाइस असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कम्प्युटरला कोणती भाषा समजते? तर त्या कम्प्युटरला बायनरी लँग्वेज समजते. इथं सांगितलं आहे का त्यांनी कुठे? डिजिटल कम्प्युटर बायनरी कॅल्क्युलेटिंग म्हणजे काय? याच्यात कॅल्क्युलेशन होते. कोणती लँग्वेज समजते? तर बायनरी डिजिट समजते. अजून डिजिटल कम्प्युटर नॉट ऑनली परफॉर्म मॅथमॅटिक म्हणजे फक्त मॅथमॅटिकने परफॉर्म करत, तर काय काय प्रॉब्लेम सॉल्व करतं, बट ऑल्सो कंबाईन द बाईट्स टू प्रोड्यूस डिझायर्ड ग्राफिक्स. आपण त्याच्यामध्ये ग्राफिक्स बनवू शकतो, साऊंड ऐकू शकतो म्हणजे गाणे ऐकू शकतो. एक्झाम्पल डेस्कटॉप. आता त्यांनी एक एक्झाम्पल डेस्कटॉपचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो डिजिटल कम्प्युटर काय तर, ठीक आहे. डिजिटल कम्प्युटर ते सगळे कम्प्युटर आहे जे तुमच्या डोळ्यासमोर आता दिसत आहे. सगळं कळलं मुलांनो? तुमचा मोबाईल डिजिटल कम्प्युटर आहे. माझ्याकडे जो कम्प्युटर आहे ज्याच्यावरती मी स्क्रीन, तो पण डिजिटल कम्प्युटर आहे. कारण की यांना हा जे कम्प्युटर आहे सगळे जे इलेक्ट्रॉनिक्स आहे, जे तुम्हाला सगळी स्क्रीन वगैरे, यांना बायनरी लँग्वेज कळते. मी तुम्हाला कालच बोललो, कालच्या लेक्चरला सांगितलं, म्हटलं कोणत्याच कम्प्युटरला हिंदी, इंग्लिश, मराठी भाषा समजत नाही, त्यांना बायनरी लँग्वेज समजते, बरोबर. आणि त्या बायनरी लँग्वेजवर हे सगळं काम चालतं म्हटलं, बरोबर. डिजिटल कम्प्युटरवरती स्क्रीन असते, डाटा स्टोअर करण्यासाठी मेमरी असते. पण हे ते सगळे कम्प्युटर आहे. डिजिटल कम्प्युटरमध्ये ते सगळे कम्प्युटर येतात जे तुम्हाला जगामध्ये आता दिसत आहेत, ज्यांना तुम्ही कम्प्युटर म्हणतात. मोबाईल, तुमची स्मार्टवॉच, तुमचा मोबाईल, ठीक आहे, तो डिजिटल कम्प्युटर आहे. कळलं? याच्यात काही डाऊट आहे का? म्हणजे मला हे सांगा, गाडीच्या स्पीडोमीटरला तुम्ही डिजिटल कम्प्युटर म्हणाल का? ठीक आहे. तुम्ही अर्थक्यूब म्हणून सेमोग्राफ मशीनला डिजिटल कम्प्युटर म्हणाल का? त्यांना जे काही नाव आहे तेच त्याच नावाने त्यांना ओळखलं जातं. आणि डिजिटल कम्प्युटरला त्यांच्या मग सर कसं ओळखायचं डिजिटल कम्प्युटर? प्रत्येक कम्प्युटर ज्याला ऑनलाईन स्क्रीन दिसते तुम्हाला डिजिटल, ज्याला स्टोरेज आहे डिजिटल, ठीक आहे. सेकंड, हे पूर्ण चांगल्या पद्धतीने क्लिअर झालेलं आहे, ठीक आहे. लिहून घ्यायचं, डेफिनेशन लिहून घ्यायचं, मराठीत जे सांगितले ते चांगल्या पद्धतीने. डिजिटल झाला. हायब्रिड आता बाकी आहे, तर हायब्रिड थोडा कन्फ्यूज करेल तुम्हाला, पण कन्फ्यूज मी होऊ देणार नाही. हायब्रिड काय? तर हायब्रिड कम्प्युटर, आता याचे सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. दिस कम्प्युटर आर द कॉम्बिनेशन ऑफ ॲनालॉग अँड डिजिटल. म्हणजे हायब्रिड कम्प्युटर हा एक कॉमन आहे. याच्यात ॲनालॉगचे पण प्रकार आहेत आणि डिजिटलचे पण प्रकार आहेत. म्हणजे हायब्रिड कम्प्युटरला ॲनालॉगचे पण कामं अर्धे तो करतो आणि डिजिटलचे पण अर्धे कामं, म्हणजे तो दोन्हींचा कंबाईन कम्प्युटर आहे. त्यालाच आपण हायब्रिड कम्प्युटर असं म्हणतो. तरी आपण बघू कुठे होतं ॲनालॉग डिजिटल कम्प्युटर. मशीन यूज एट हॉस्पिटल लाईक ECG, इलेक्ट्रोग्राफी अँड डायलिसिस आर द कॉमनली यूज एट हायब्रिड कम्प्युटर. तर तुला हायब्रिड कम्प्युटर तुम्हाला इथंच दिसतील हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये. सगळ्यात जास्त मोठं एक्झाम्पल हॉस्पिटलमध्येच तुम्हाला हे हायब्रिड कम्प्युटर दिसतील जास्त ठिकाणी कधी पाहिजे असेल तर. नेमकं आहे काय सर? तर मी जसं तुम्हाला सांगितलं, ॲनालॉग कम्प्युटरचं काय काम होतं? कमी किंवा जास्त, मॅक्झिमम, मिनिमम एवढंच चेक करत होतं, बरोबर. प्लस एवढं सांगितलं मी तुम्हाला, ज्याच्यावरती स्क्रीन नसते तो काय असतो? ॲनालॉग असतो. आणि तो काय चेक करतो? काम काय करतो ॲनालॉग? जास्त किंवा कमी, मॅक्झिमम, मिनिमम. तर हायब्रिड ते काम करतो, हायब्रिड ते पण काम करतो. आणि झाली गोष्ट डिजिटलची, त्याच्यावरती स्क्रीन पण आपल्याला उपलब्ध असते, डाटा स्टोअर करण्यासाठी मेमरीसुद्धा उपलब्ध असते. म्हणजे हा ॲनालॉगचे कामंसुद्धा करतो पूर्ण आणि डिजिटलचे सुद्धा कामं करतो. जसं तुमची डायलिसिसची मशीन, BP चेक करणारी मशीन, हार्टबीट चेक करणारी मशीन, हे त्यांचे नावं लिहिलेले त्यांनी इथं. त्या सगळे हायब्रिड कम्प्युटर आहेत. याच्यात काही डाऊट आहे का? दोन्ही काम करता येते. ताप चेक करायचा आहे, हार्टबीट चेक करायची आहे, वाढली का कमी झाली, माणूस मेहनत आला आहे का नाही, मग लगेच ती मशीन चेक होईल, बरोबर. मग नेमकं कम्प्युटर काय करते? चेकिंग काय होते? कमी, मॅक्झिमम किंवा मिनिमम, बरोबर. म्हणजे तो काय करतो आहे? एक प्रकारे त्याच ॲनालॉग कम्प्युटरला डिजिटल बनवून दिलेले आहे. स्क्रीन दिली म्हणून त्या डॉक्टरांचे कामं सोपे झाले, ते स्क्रीनवरती त्या पद्धतीने त्याला मॉडिफाय करू शकतात. म्हणून ॲनालॉग कम्प्युटरचे पूर्ण कामं, ठीक आहे, जेवढे ॲनालॉगमध्ये जेवढी काही चेकिंग होती ना, ती सगळी डिजिटलमध्ये कन्वर्ट झाली आहे. मग पण ते थोडं डिजिटलमध्ये कन्वर्ट झाली आहे, मग त्याच कम्प्युटरला आपण काय म्हणतो?
हायब्रिड कम्प्युटर असं म्हणतो. कळलं? म्हणजे ॲनालॉग कम्प्युटरमध्ये जेवढे कामं होत होते ना, जसं काही पण हो चेक, एखाद्या तापपासून, एखाद्या टायरच्या हवापासून, तर सगळं ज्या ज्या डिव्हाइसला त्याच्यात ह्या सगळे गुणधर्म आहेत चेक करण्याचे आणि त्याला स्क्रीन आणि स्टोरेज डिव्हाइस दिले, ते सगळे हायब्रिड आले. तर हायब्रिड कम्प्युटर कोणी जास्त यूज करणार नाही. असं कधीच करायचं नाही की बाळा तुझ्याकडे हायब्रिड कम्प्युटर, एखाद्या मित्राला सांगेल तू कोणतं कम्प्युटर घेतला, हायब्रिड घेतले का, ओके ओके मी पण घेतो आहे. तर डायलिसिस मशीनची गोष्ट करताय मग तुम्ही. कळतंय का? हां, ती मशीन नाही का टूट टूट कशी वाजते ती तिथं, ती मशीन म्हणतोय. ECG मशीन तिलाच म्हटलं गेलं आहे. ओके. डायलिसिसचा जबरदस्त आवाज असतो. तर त्याच्यामध्ये गेम नाही खेळला जात. ओके. तर आता कोणी मुलं म्हणते सर हायब्रिड कम्प्युटरमध्ये, तर ती जीवनाची मशीन आहे बाबा. ती एखाद्या माणसाला चेक करण्यासाठी असते. ती तो माणूस जिवंत आहे की नाही म्हणून चेक करण्यासाठी असते. त्याच्यावरती गेम खेळला जात नाही, नाही तर माणसाचाच गेम होईल. ठीक आहे. चला मग हायब्रिड समजलं, डिजिटल कळलं, हायब्रिड कळलं. ओके. याच्यात काही डाऊट आहे का कोणाला? तर तुम्हाला हायब्रिड कम्प्युटर पण चांगल्या पद्धतीने याच्यात कोणाला काही डाऊट्स असेल तर लगेच विचारायचा. याच्या पुढचा टॉपिक अजून इंटरेस्टिंग आहे. तर याच्या पुढचा टॉपिक असा आहे, ॲनालॉग कम्प्युटरची जागा इथपर्यंत समाप्त होऊन जाते, डिजिटल कम्प्युटरची बी हॉस्पिटलपर्यंत संपली जाते. इकडनं पण हे इथून संपून जातात. यांच्यामध्ये कोणतेच टाईप्स येत नाही, जसे की ॲनालॉग 1, ॲनालॉग 2 असा टाईप येत नाही. यांना ॲनालॉग तर ॲनालॉगच म्हटलं जातं. आणि हायब्रिडचे जे नाव आहेत ते प्रत्येक एक्सप्लेन केलेले जात नाही कम्प्युटरच्या ह्याच्यात, ते डॉक्टरांचं काम आहे. आपलं फक्त हायब्रिड आहे ना, बस सोडला विषय. आपलं काम काय आहे की त्याला डिफाईन करायचं आहे काय आहे नेमकं. ओके, हायब्रिड आहे का, आपल्याला तेवढं काम आहे. त्याला असं बघत बसायचं नाही की ही पण डायलिसिस मशीन आहे का, ती पण मशीन आहे का, ह्या मशीन का होतं. तर ते सगळे कम्प्युटर आपल्याला या सिलेबसमध्ये दिलेले नाही आहे. फक्त ओळखता आलं पाहिजे की हायब्रिड कम्प्युटर कोणतं आहे, ॲनालॉग कोणतं कम्प्युटर आहे. तर तुम्हाला करता येईल आता, ओळखता येईल हायब्रिड वगैरे नक्की. ओके. तर मग डिजिटल कम्प्युटरची गोष्ट घेऊ. तर हे इथं समाप्त होऊन जातं, हे इथं ॲनालॉग समाप्त होऊन जातं आणि हायब्रिड हॉस्पिटलला समाप्त होऊन जातं. बरोबर. मग सर हे डिजिटल कुठे? तर डिजिटल पुऱ्या जगामध्ये चालतं आणि हा स्टॉप होत नाही, हा प्रत्येक ठिकाणी आहे. तुमच्या खिशातल्या मोबाईलपासून तर सगळे हॉस्पिटलमध्ये बी काही कम्प्युटर, आता हॉस्पिटलमध्ये बी तर काही फाईल वगैरे सेव्ह करण्यासाठी कम्प्युटर लागत असेल ना, डेस्कटॉप कम्प्युटर, म्हणजे तिथं पण हा आला. ठीक आहे. डिजिटल कम्प्युटर प्रत्येक ठिकाणी यूज होतो. ते याच्यामध्ये टाईप्स येतात डिजिटल कम्प्युटरचे, तर ते टाईप्स तुम्हाला माहिती पाहिजे ना, ते ॲनालॉगचे ना हायब्रिडचे. मी जे आता तुम्हाला टाईप सांगेल ते सगळे डिजिटलचे टाईप्स असणार आहेत, ज्यांना बायनरी लँग्वेज कळते, ज्यांच्यावरती स्क्रीन असते दिसायला. ओके. जे फक्त कमी जास्त असं काही चेक करत नाही, ज्यांचे काम वेगळ्यासाठी आहे, जसं ग्राफिक्स, ठीक आहे, साऊंड, व्हिडिओ एडिटिंग, ओके, फाईल बनवणे, तर त्या कम्प्युटरचे काम डिजिटल कम्प्युटरचे काम असतात. आणि त्याचे काही टाईप्स आहेत. किती टाईप्स आहेत सर? तर 4 टाईप्स आहेत डिजिटलमध्ये. किती टाईप्स येतात? 4 येतात. यांचे टाईप्स नाही आहेत, ॲनालॉगचे पण टाईप्स नाही आहेत. ओके. हायब्रिडचे पण टाईप्स नाही, डोक्यात घ्या, प्रश्न येतील. ठीक आहे. ॲनालॉगचे पण टाईप्स नाही आहे आणि हायब्रिडचे फक्त टाईप्स आहे, तर याचेच आहे. तर मी जर का कधी मुलांना सांगितलं ना, मी खूप मुलांना विचारले का रे कम्प्युटरचे टाईप्स किती आहे, तर मुलं काय करतात माहिती का, सर मायक्रो कम्प्युटर, सर सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर. अरे मी टाईप्स विचारले तुला, मेन म्हणजे टाईप्स, सर मिनी कम्प्युटर. उरला तर ते मिनी लावून देतो तो. जर काय हे सांगितले हे आठवून असेल तर सुपर आठवून येऊन जातो त्याला. पण त्यांना कधी टाईप्स विचारले ना कम्प्युटरचे, तर ते हेच टाईप्स आणतात, मायक्रो, मिनी, हेच आठवण असतात ज्यांनी केलेले. मेन फ्रेम आणि सुपर कम्प्युटर. हे जसं की हे पाताळ लोकांमध्ये नाहीच आहे, त्यांच्या हे दुनियामध्ये नाहीच आहे. हायब्रिड बी नाही आहे आणि हे कम्प्युटर नाहीच आहे. पहिले मेन म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. कधी कोणी विचारलं टाईप्स किती आहे कम्प्युटरचे, तर तिथं पहिले एक प्रश्न येतो, वर्क बेस्ड का साईज बेस्ड. ओके. काय येतं? वर्क बेस्ड, साईज बेस्ड आणि बेस्ड पर्पज, हे 2 टाईप्स येतात. पण त्या पद्धतीने तुम्ही विचारलं पाहिजे की कशा पद्धतीने टाईप्स सांगितले, तर तुम्ही हे टाईप्स त्यांना सांगू शकता की 3 टाईपचे कम्प्युटर असतात, ॲनालॉग, डिजिटल आणि हायब्रिड, जे वेगवेगळ्या त्यांच्या कामासाठी यूज होतात. वेगवेगळ्या कामासाठी तुम्हाला कोणतं पाहिजे, कळलं. पण हे तुम्हाला असा प्रश्न नाही का दुकानाला कधीच करणार नाही तर त्याला मार खायचा आहे. मग डायलिसिसची मशीन कोण घेणार आहे. ठीक आहे. त्याने हा प्रश्न, त्याने हेच कम्प्युटर दाखवले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. चला मग आपण बघू डिजिटलचे कम्प्युटर बघतोय आपण आता. कोणाचे टाईप्स बघतोय कमेंटला टाका.
तरच मी सांगेल. म्हणजे नेमकं मला गोंधळ म्हणजे मागच्या वेळेस गोंधळ झाला होता म्हणून सांगतो. मी टाईप्स कोणाचे सांगतो आहे आता, पुढचे डिजिटल कम्प्युटरचे टाईप सांगत आहे. ओके, डिजिटलचे. चला, मुलं चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहे. तर मग जे डिजिटलचे टाईप्स येतात ना, तर त्यांना म्हटलं जातं त्यांना इथं काय सांगितलं आहे, साईज. म्हणजे त्यांच्या साईजप्रमाणे त्यांचे क्लासिफाय केले बुवा मी. ठीक आहे, कारण की डिजिटलमध्ये कोणता कम्प्युटर मोठा असतो, कोणता पॉवरफुल, कोणता लो, म्हणून त्याच्यामध्ये त्यांच्या प्रकारे डिफाईन केले की हा मोठा आणि याची पॉवर पण चांगली आहे. म्हणून किती टाईप्स पडतात असे 4. मग ते 4 टाईप्स कोणते आपण बघू. कुठे गेलं ते, पहिला कम्प्युटर येतो तुमचा साईज बेस्ड येते तर मायक्रो कम्प्युटर. ओके, सगळ्यात आधीचा मायक्रो कम्प्युटर. ऑन बेसिक ऑफ साईज कम्प्युटर आर कॅटेगराइज as follow. Microcomputer, these are the least powerful, yet the most widely used and fastest growing type of computers, and are also called portable computers. Some types of microcomputers are given below: desktop, notepad, handheld, bus. हे तुमचे येता मिनी. आता मग मायक्रो कम्प्युटर काय सर, ज्यांचा मायक्रो प्रोसेसर काय असं हे मी तुम्हाला समजेल. ठीक आहे, जेव्हा तुमचं हे होईल चांगल्या पद्धतीने हे पण समजेल ना, तर प्रोसेसर पण समजेल. आता सध्यासाठी एवढं लक्षात घ्यायचं आहे, मायक्रो कम्प्युटरमध्ये ते सगळे कम्प्युटर येतात. तुमचा लॅपटॉप, तुमचा मोबाईल, तुमचा छोटा मोबाईल, जे सगळे तुम्हाला आणि का दिसतात, जे टेबलवरती ठेवले जातात कम्प्युटर. ओके, ते सगळे तुमचे कसे देतात, जसं की इथं बघा टाईप्स दिले तुम्हाला. ठीक आहे, डेस्कटॉप कम्प्युटर कसं असतं, याला डेस्कटॉप कम्प्युटरला PC असं म्हटलं जातं. तर PCचा फुल फॉर्म काय लिहून घ्यायचा, पटपट पेन काढायचा, पटपन लिहून घ्यायचा. मी लगेच विचारेल PCचा फुल फॉर्म. ठीक आहे, घेतला पेन, लिहायचं. हां, पर्सनल कम्प्युटर पर्सनल तर माहिती आहे सर, पर्सनल माहिती आहे आम्हाला. कम्प्युटर तुम्ही बघून घेता. ठीक आहे, कम्प्युटर मी सांगून देतो, कम्प्युटर असतं. ओके, चला पुढे. तर PCला पर्सनल कम्प्युटर म्हणतात. डेस्कटॉप कम्प्युटर काय असतं, डेस्कटॉप जो एखाद्या टेबलवरती ठेवला जातो त्याला डेस्कटॉप कम्प्युटर म्हटलं. म्हणजेच ज्याच्यासोबत हे पार्ट्स येतात ना, कुठे होतं आपलं ते UPSमध्ये बघू आपण. तर बघा असा डब्बा येतो CPUचा. CPU तर माहिती ना. आता हा UPS आहे, आता याला CPU डिफाईन करा सध्यासाठी. ओके, सध्यासाठी. ओके, नाही तर मग खरंच मग याला CPU तुमचा हा CPU आणि याच्यासोबत एक मॉनिटर मिळतो तुम्हाला. मॉनिटर मीन्स स्क्रीन. इथंच होईल ते क्लीन, इथं होईल ते क्लीन, इथं. ओके, हा डब्बा मिळतो, याला CPU आपण असं म्हणतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे, हा मोठा असतो, हा बॅगेत मावला जाणार नाही. लगेच त्यासोबत एक स्क्रीन मिळते. आता स्क्रीन तर पाहिजे ना दिसायला, आणि मग कीबोर्ड आणि माऊस. मग तेव्हा कुठं जाऊन हा सेटअप बनतो. बरोबर. मग मला सांगा, हा कम्प्युटर एका टेबलवर ठेवायचा कम्फर्टेबल आहे, टेबलवर ठेवण्यासाठी आहे. मग याला काय म्हटलं जातं, याला डेस्कटॉप म्हटलं जातं. ज्याला CPU वेगळा असा असतो ना, असा CPU वेगळा मिळतो, त्याला डेस्कटॉप कम्प्युटर म्हटलं जातं. जो जास्त करून टेबलवरतीच ठेवला जातो. टेबलवर का ठेवला गेला आहे, त्याला त्या व्यक्तीला माहिती आहे की बाबा हा जो मोठा CPU आहे याला मी बॅगेत घेऊन फिरू शकतो का, तो कुठे पण गेला, शाळेत घेऊन गेला सोबत नाही होणार. त्याला टेबलवरती ठेवला तर तिथंच त्याचं स्थान असेल. हां, एखाद्या वेळेस जर का सामान पुरा घराचा शिफ्ट होतं आहे तर त्या टायमाला नेऊ शकतो तू, पण मग प्रत्येक वेळेस नेणं शक्य नाही. म्हणून त्या कम्प्युटरला डेस्कटॉप कम्प्युटर म्हणतात. पण डेस्कटॉप कम्प्युटर कोणा म्हणतात, आता एकदा परत लक्षात घ्या, जे आपण कम्प्युटरला आपण नाही का टेबलवरती ठेवतो आणि ज्याच्यामध्ये सगळे पार्ट्स येतात, जसं CPU वेगळा येतो, मॉनिटर वेगळा येतो आणि हे कीबोर्ड वगैरे असं वेगळे असतात, त्याला आपण काय म्हणतो, पर्सनल कम्प्युटर, डेस्कटॉप कम्प्युटर असं म्हणतो. ठीक आहे, कळलं झालं. हा पण तुमचा कशात येतो, मायक्रो कम्प्युटरमध्ये येतो. तुमचा मोबाईल पण मायक्रो कम्प्युटरमध्ये येतो. हा पण मायक्रो कम्प्युटरमध्ये येतो. तुमचा मोबाईल पण, तुमचं ज्या मोबाईलने मीटिंग करतायत त्या मोबाईल पण तुमचा मायक्रो कम्प्युटरमध्ये येतो. नोटपॅड काय ते छोटेसे मोबाईल वाटतं ते. दिस कम्प्युटर ऑल्सो नो अल्ट्रा बुक लॅपटॉप आहे, सॉरी, नोटपॅड. आपली लॅपटॉप ना बुक म्हणतात ना त्याला, आपण ओपन होते ना ती, मग ते पण काय तुमचं, याला वेगळं नाव आहे. लॅपटॉपला डेस्कटॉप म्हटलं जाते, इथं नाही, कारण की लॅपटॉप पोर्टेबल असतो, कुठे पण नेता येतो. काय सांगितलं इथं, लॅपटॉप लाईट वेट,
कमी वेट, ठीक आहे, आणि पोर्टेबल आहे, पोर्टेबल, लाईट वेट, फर्स्ट लॅपटॉप. तर लॅपटॉपला लॅपटॉपच म्हटलं पाहिजे, डेस्कटॉपला डेस्कटॉपच म्हटलं पाहिजे. तर लॅपटॉप आणि डेस्कटॉपमध्ये फरक विचारला गेला होता क्वेश्चनमध्ये. नोटपॅड लॅपटॉप काय आहे तर बॅगेत एकदम बरोबर बसतो. ओके, लाईट वेट आहे आणि इझिली तो ब्रीफ कास्टमध्ये आपल्या म्हणजे एखाद्या बॅगेत आपल्या येऊन जातो, म्हणून याला काय म्हणतो आपण, लॅपटॉप म्हणतो. लॅपटॉप. डेस्कटॉप तो असतो ज्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नेता येत नाही, प्रत्येक वेळेस लाईट वेट नसतं त्याचं की त्याला कुठे पण खिशात घेऊन फिरू शकतो आपण, म्हणून डेस्कटॉप असतो. हँड हेल्ड काय असतो, आपला मोबाईल हँड हेल्ड आहे. ओके, जो हातात घेऊन आपण कॉम टॅब वगैरे सोबत घेऊन फिरतो खिशात. तर हे सगळे टाईप्स तुमचे मायक्रो कम्प्युटरचे येतात. समजलं? मी थोडं पुसून देतो तुम्हाला. याच्यात काही डाऊट्स क्लिअर आहे का तुमचे सगळ्यांचे? बघा, नुसतं डन नका करू. जेवढे तुम्हाला डोळ्यासमोर सगळे कम्प्युटर दिसत आहे ना ते सगळे तुमचे मायक्रो म्हणजे छोटा, म्हणजे डेस्कटॉपवर ठेवणाऱ्या कम्प्युटरला सुद्धा मायक्रो म्हटलं जातं आहे. मग सर, जर का एवढ्या मोठ्या कम्प्युटरला तुम्ही मायक्रो म्हणताय, मग अजून किती मोठे कम्प्युटर आहेत का? हो, किती मोठे कम्प्युटर आहेत ते थोडक्यात आता तुम्हाला पुढे समजेल. पहिल्या आधी एवढं समजून घ्या. मी बोललो होतो आज शिकण्यासारखा टॉपिक आहे, ठीक आहे. कळलं का? मी इथपर्यंत मी थोडक्यात एक वाचून तुम्हाला सांगतो. पी सी कोणाला म्हटलं जाते तर डेस्कटॉपला म्हटलं जाते. याला पण पी सी म्हटलं जाईल असं नाही. याला पण आपण पी सीचा उच्चारण देऊ शकतो. त्यांनी इथं दिलं नाही म्हणून मला थोडा डाऊट येतो आहे, तरी हे मी एकदा माझ्या पद्धतीने मी सर्च करेल. पर्सनल कम्प्युटर म्हणजे सेल्फ यूजसाठी त्याला पर्सनल, म्हणजे नोटपॅड पण सेल्फ यूजसाठी असतो आणि मोबाईल पण सेल्फ यूजसाठीच असतो. तर मला नाही वाटत हे सगळे पी सीचं आहे पाहायला गेलं तर, ठीक आहे. पर्सनल कम्प्युटर, ठीक आहे, माझ्या पद्धतीने. ओके, तर तुम्ही हा जो प्रश्न आहे तो माझ्यासमोर मांडू शकता, काही चुकलं असेल तर, ठीक आहे. तरी मी उद्या तुम्हाला सांगेल. कळलं का? रिप्लाय, ठीक आहे. तर मी काय बोलतो आता, मी एक वाचून सांगतो तुम्हाला. पी सी, दिस कम्प्युटर आर स्मॉल अँड रिलेटिव्ह एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर, ठीक आहे, महागडे, ठीक आहे. दिस कम्प्युटर आर बेस्ड ऑन द मायक्रोप्रोसेसर टेक्नॉलॉजी. हे कम्प्युटर कोणत्या टेक्नॉलॉजीवरती आहेत? मायक्रोप्रोसेसर टेक्नॉलॉजीवरती आहेत. जेव्हा मायक्रोप्रोसेसर आलं होतं, मायक्रो का म्हटलं जातं त्याला? मायक्रो जी चिप होती मेन, ज्याच्यावरती कम्प्युटर छोटे छोटे होत गेले, ती चिप सगळ्यात लहान झाली तेव्हा हे कम्प्युटर आले होते सगळे, हँड हेल्ड, ठीक आहे, नोटपॅड आणि डेस्कटॉप कम्प्युटर. म्हणून हे जसं की आता ती चिप किंवा मायक्रो चिप किंवा आली ती इंटिग्रेटेड सर्किट्स. ओके, मायक्रो, ठीक आहे, मायक्रो, ठीक आहे. तर हे आहे तुमचे 4th जनरेशनपासूनचे कम्प्युटर आहे. कोणते रे? मायक्रो कम्प्युटर हे 4th जनरेशनच्या कम्प्युटरपासूनचे म्हटले जातात. कळलं? ठीक आहे. तर मग याच्या टाईप्स कोणकोणते? डेस्कटॉप म्हणजे टेबलवरती ठेवणारा कम्प्युटर, नोटबुक म्हणजे लॅपटॉप, हँडहेल्ड म्हणजे मोबाईल. हे सगळे आपले टाईप्स मायक्रो कम्प्युटरमध्ये येतात. सेकंड टाईप्स आहे तुमचा मिनी कम्प्युटर. सर मिनी कम्प्युटर काय? तर मिनी कम्प्युटर एक मोठा कम्प्युटर असतो, तो प्रत्येकजण यूज करत नाही. कोण यूज करतं सर? दिस कम्प्युटर आर स्मॉलर इन साईज, फास्टर अँड कॉस्ट लोअर दॅन मेन फ्रेम कम्प्युटर. Initially, the mini computer were designed to carry out some specific tasks like engineering and computer aided design CAD. आता हे जे कम्प्युटर आहे हे कम्प्युटर एक सर्व्हर म्हणून काम करतात, म्हणजेच हे एका युजरसाठी नसतात. आता तुम्ही ह्या कम्प्युटरला एकच जण चालवत होते, एका टायमाला एकच जण चालवतो, पण हा जो कम्प्युटर होता मिनी कम्प्युटर याला एका टायमाला 10 जण चालवू शकतात. सर कसं काय? तो जो CPU असतो त्या CPUला वायरी जोडून बाकीचे कम्प्युटर अटॅच करता येतात. म्हणजे एखाद्या क्लासमध्ये तुम्ही बघा, कधी एखाद्या क्लासमध्ये गेले असाल ना तुम्ही, तर एक CPU बंद पडतो ना तर पुरे कम्प्युटर बंद पडून जातात. का बघ? कारण की तो मेन सर्व्हर असतो. कळते? मग असे छोटे छोटे इन्स्टिट्यूट जसं की तुमची MSCIT क्लास आणि एखादी इंजिनिअरिंग कॉलेज, ज्या ठिकाणी एक मेन सर्व्हर ते यूज करतात, एका सर्व्हरवरती सगळे कम्प्युटर जॉईन केलेले असतात. कळते तुम्हाला? तर ते मिनी कम्प्युटर असतात. तर ते कोण कोण यूज करतं? एखादी क्लासेस, इन्स्टिट्यूट, ठीक आहे, कॉलेज, मिनी कम्प्युटर ते यूज होतं. काय असतो? महाग असतो, त्याची कॅपॅसिटी आणि स्पीड एकदम छान असते आणि एका टायमाला 10 युजर त्याला चालवू शकतात. ठीक आहे. आणि त्याला वेगळ्या कामासाठी यूज केलेले आहे, जसं की काय? CAD कॅम, कम्प्युटर ॲडेड डिव्हाइस. CAD म्हणजे
ते 3D प्रिंटिंग असते ना, 3D ॲनिमेशन बनवणं. मग बापरे, एकदम मस्त केलं तू. मस्त विचारलेल्यासाठी अशोक पाटीलसाठी माझ्याकडनं एकदम हे एक दिलं मी. कॉंग्रॅच्युलेशन बेटा, तू छान पद्धतीने आन्सर देत आहे. ठीक आहे, असे क्वेश्चन आहेत. आता हा डाऊट बाकीच्यांना पण यायला होता आहे ना, तर त्यांनी केला म्हणून त्याच्यासाठी आहे. ठीक आहे अशोक, तू एकदम छान प्रश्न केला. सर मायक्रो कम्प्युटरमध्ये स्मार्टवॉचसुद्धा येते का? सर मायक्रो कम्प्युटरमध्ये स्मार्टवॉचसुद्धा येते. मायक्रो कम्प्युटरमध्ये स्मार्टवॉच पण येते. आता जर का बाकीचे गाडं बोलतील तर मी सांगेल ना, असं आठवून देणं तुमचं काम आहे. म्हणून मोबाईल आला तर वॉचसुद्धा आहे. मायक्रो म्हणजे छोटे, आणि तुमची वॉच पण त्याच्यातच आली. ओके, ते सगळे छोटे मोबाईल जे तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि तुम्ही यूज केलेले आहेत, जे तुम्ही आता कमीत कमी मुलांनी बघितले असेल, ते हे कम्प्युटर आहेत. मिनी कम्प्युटर कोणी बघितलं नसेल किंवा पाहिलं नसेल किंवा माहिती नाही आहे, पण मी आता सांगून देतो तुम्हाला. हे कम्प्युटर एखाद्या डेस्कटॉप कम्प्युटरसारखेच असतात. डेस्कटॉप कम्प्युटर म्हणजे असे एखाद्या टेबलावर ठेवायचे. कोणते? मिनी कम्प्युटर. तर थोडं त्याची जी काही साईज असते थोडी मोठी असते, फक्त CPU मोठा असतो, आणि त्या CPUला पूर्ण कम्प्युटर जॉईन असतात. कळले? आणि अशोक, तू जे प्रश्न केला होता आता स्मार्टवॉचचा, तर स्मार्टवॉच येते मायक्रोमध्येच येते, ती मिनीमध्ये येत नाही. तर मिनी कळलं? मग मिनी कुठे यूज होतं? इंजिनिअरिंग कॅड कॅम. कॅड काय आहे? कम्प्युटर ॲडेड डिझाईन. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. कॅडचा विचार लागतो. तर कम्प्युटर ॲडेड डिझाईनमध्ये कॅड म्हणजे काय? तर कॅड म्हणजे एक असं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण नाही का 3D ॲनिमेशन बनवू शकतो. तुमची जी बिल्डिंग आहे ना, तर त्या बिल्डिंगला बनवण्यासाठी डायरेक्टली बनवली जाते. एक तर पहिले तिची डायग्राम बनवली जाईल, आणि जर का डायग्रामने बी मन नाही भरलं तर मग तेव्हा तिचं 3D ॲनिमेशन बनवावं लागतं. की पहिले तिला कम्प्युटरमध्ये तसं स्ट्रक्चर तयार करावं लागतं, दाखवलं जातं की कसं होईल, कसं असेल. त्याला 3D कॅम असं म्हणतो आपण. तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला थोडक्यात दाखवेल. तर त्याच्यामध्ये ती डिझाईन तयार केली जाते. ही ॲप्लिकेशन आहे, आणि ती ॲप्लिकेशन चालवण्यासाठी हे कम्प्युटरसुद्धा यूज केले जातात. जसं इंजिनिअरिंगमध्ये मुलांना हे शिकवतात ना, कॅड कॅम. आता इंजिनिअरिंग, आता एखादी बिल्डिंग बनवायची आहे आणि त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर कॅड कॅममध्ये बनवावं लागेल ना, कळतं आहे ना. मग ती ॲप्लिकेशन त्यांना शिकवण्यासाठी हे कम्प्युटर मिनी कम्प्युटर तिथं कॉलेजला असतात, म्हणजे असतात, आणि तिचे कामं काही असे असतात. कळलं? मग कॅड पण समजलं. ओके, कॅल्क्युलेशन करणारच. आता कम्प्युटर तर सगळे कम्प्युटर म्हणजे कॅल्क्युलेटर, आणि प्रत्येक कम्प्युटर कॅल्क्युलेटर करण्याची क्षमता आहे. द आर सेंट्रल कम्प्युटर विच इज कॉल्ड सर्व्हर. काय सांगितलं मी तुम्हाला? एक सर्व्हर. आता सर्व्हर कोणाला म्हटलं जातं? जेव्हा एक कम्प्युटर बाकीच्या कम्प्युटरला चालवतो, म्हणजे ह्या कम्प्युटरला पण चालवेल, किंवा ह्या कम्प्युटरमुळे हा कम्प्युटर काही ना काही चालतो आहे, किंवा हा कम्प्युटर ह्या कम्प्युटरला काहीतरी प्रोव्हाइड करतो आहे, ते याला सर्व्हर डिफाईन केलं जातं. म्हणजे तुम्हाला सांगतो, जर का मी इथं मीटिंगमध्ये बोलतो आहे आणि माझं सगळं सगळे काय करतायत? माझं ऐकतायत, बरोबर. तर मग मी काय झालो? मी इन्फॉर्मेशन देतो आहे तुमच्यापर्यंत, तर मी एक सर्व्हर म्हणून काम करतो आहे, बरोबर. कळलं सगळ्यांना? मग तसंच इथं आहे. तर समजा एखादा कम्प्युटर आहे, आणि त्या कम्प्युटरला ह्या कम्प्युटर काहीतरी सगळे कम्प्युटरला मॅनेज करणारा कम्प्युटर हा आहे, ते याला सर्व्हर डिफाईन केलं जातं. मग इथं काय सांगितलं त्यांनी? कम्प्युटर विच कॉल्ड सर्व्हर म्हणून काम करतो. द युजेड ॲज सेंट्रल कम्प्युटर विच इज कॉल्ड सर्व्हर. मग जसं त्यांनी टाईप दिलेले आहे मिनी कम्प्युटरचे. IBMचा फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल बिझनेस मशीन. सगळ्यात पहिली कंपनी जिने कम्प्युटर बनवला होता, सगळ्यात पहिला. आता ते कम्प्युटर कोणते? ते तर भागीत होतील ना जनरेशनमध्ये, मग ते मी तुम्हाला सांगेल उद्याच्या दिवशी. तर IBM समजलं, हे त्याचे टाईप्स आहेत. DEC ही पुण्याची कंपनी आहे, कम्प्युटर बनवणारी. डेव्हलपमेंट काहीतरी आहे, इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर म्हणून. तुम्ही त्याचे फुल फॉर्म लिहायचे आहे, ते विचारले जातात. तर भारतातला पहिला कम्प्युटर पुण्यामधून बनला होता, सुपर कम्प्युटर बनला होता. तर त्याची पण इन्फॉर्मेशन इथं आता मी देईल तुम्हाला पुढे. कळलं? मग आता मिनी कम्प्युटर कळलं, मायक्रो कळलं. द्या बरं कमेंटमध्ये रिप्लाय द्या बरं. मायक्रो कळला तुम्हाला? ठीक आहे, मिनी समजला. आता बाकी आहे सर मेन फ्रेम काय असतं. ओके, गौरव, पूजा, विशाल, खरं सांगतो तुम्हाला, खरंच मनापासून आभारी मी तुमचा की तुम्ही एवढ्या पद्धतीने सक्रिय आहेत लेक्चरमध्ये. ओके, तुम्ही अशा पद्धतीने रिप्लाय देता आहात चांगल्या पद्धतीने, की कळते मला की नाही ॲक्टिव्ह आहात सगळे मुलं.
म्हणजे माझं बोललेलं कुठे वेस्ट नाही जाते. असे नाही काय होतं माहिती का, प्रत्येक वेळेस माझा जो कॉन्फिडन्स आहे ना तुमच्यासमोर टिकलेला असतो. प्रत्येक वेळेस माझा कॉन्फिडन्स, आणि मी प्रत्येक वेळेस काय ना काही नवीन प्रयत्न करत असतो तुमच्यासाठी, नवीन आणण्यासाठी. आणि असाच असतो का तुम्ही मला दाखवत राहायची आणि मी पण तुमच्यासाठी नवीन नवीन काही ना काही आणतच राहते. आपल्या लेक्चरच्या बाहेरचं पण आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. जेवढं तुम्हाला आणि का प्रॅक्टिकलला येऊन नाही भेटणार ना, तर तेवढं तुम्ही स्वतः इथं ऑनलाईनलाच शिकल्यानंतर तुम्ही स्वतः उत्सुकता येणार तुमच्यामध्ये. तर चला पुढे. मेन फ्रेम काय आहे, तर दीज आर कम्प्युटर हॅविंग लार्ज इंटरनल मेमरी, स्टोरेज अँड कंप्रेसिव्ह रेंज ऑफ सॉफ्टवेअर. These computer are bigger in size comparatively to mini computer but smaller than super computer. ठीक आहे. याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे, ह्या ज्या कम्प्युटरची साईज आहे ती कोणापेक्षा मोठी आहे, मिनी कम्प्युटरपेक्षा मोठी आहे. याची साईज दिसायला मोठा आहे. आता याची साईज कशी आहे, तुमच्या घरातलं जे कपाट आहे डबल डोअरवालं ज्याच्यात तुम्ही कपडे ठेवतात तेवढी साईज या कम्प्युटरची आहे. तुम्ही बघितला नसेल पण ते कम्प्युटर कुठे असतात अरे खरंच दाखवू का, ठीक आहे चला. कुठे नाव मेन फ्रेम ना, बघितलं इमेज, मेन फ्रेम कम्प्युटर आहे. मेन फ्रेम टाकलं मी, अजून झाली का बघा, डबल डोअर 1 2. तर इतके मोठे कम्प्युटर ह्याला म्हणतात आपण मेन फ्रेम कम्प्युटर. आता हे यूज कुठे होतात, तर बघा याची इन्फॉर्मेशन बघू आपण आधी. तर हे कम्प्युटर फास्टेड असतात कोणापेक्षा, मिनी कम्प्युटरपेक्षा. तर हे कम्प्युटर कुठे यूज होतात, जसं मोठ्या मोठ्या कंपनीच्या ठिकाणी यूज होतात आणि सर्व्हर म्हणून पण कामं करतात. म्हणजे ते एक कम्प्युटर पुऱ्या कंपनीच्या कम्प्युटरला पण चालवू शकतो किंवा त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते तेवढी, स्टोरेज कॅपॅसिटी असते आणि फास्ट तेवढं असतं. फास्ट केवढं आहे, मायक्रो कम्प्युटरपेक्षा फास्ट आहे. आणि मिनी कम्प्युटर हा मायक्रो कम्प्युटरपेक्षा पूर्ण फास्ट आहे. याची स्पीड जास्त आहे कोणाची, मिनीची. कोणापेक्षा, मायक्रोपेक्षा. बरोबर, मायक्रोपेक्षा जास्त. तुमच्या मोबाईलपेक्षा आणि तुमच्या घरातल्या लॅपटॉपपेक्षा फास्ट काम करणारा एकच कम्प्युटर आहे. दुसरा कोणता, मिनी कम्प्युटर. मिनी कम्प्युटर कुठे यूज होतं, तर कॉलेज, स्कूल, इन्स्टिट्यूट. सेकंड, मिनीपेक्षा सगळ्यात फास्ट कम्प्युटर कोणता, तर मिनीपेक्षा सगळ्यात फास्ट कम्प्युटर आहे सेकंडला मेन फ्रेम, जो साईजने पण मोठा आहे आणि स्पीडने पण मोठा आहे. कोण, मेन फ्रेम कम्प्युटर. बरोबर. हा एक्सपेन्सिव्ह असतो, महाग असतो. ठीक आहे. याला फक्त एखादा साधारण व्यक्ती नाही घेऊ शकत. साधारण व्यक्ती घेऊन पण काय करेल, एखादा बिझनेसमॅनच घेऊ शकतो. एखादा व्यक्ती ज्याला त्याची गरज आहे, एखादी मोठी कंपनी जिथं त्यांची एवढ्या मोठ्या सर्व्हरची गरज आहे त्याच ठिकाणी हे सर्व्हर घेतले जातात. तर त्यांचं काम काय असतं, तिथं कंपनीमधला डाटा सेव्ह करण्यासाठी किंवा त्या कंपनीतला पूर्ण जो डाटा मॅनेजमेंट त्याला प्रोसेस करण्यासाठी हे मेन फ्रेम कम्प्युटर वापरतात, जे की अशा पद्धतीने आहेत. कळलं. त्याचे काही टाईप्स आहे, IBMमध्ये येत होते 390, युनिवॅक, ठीक आहे, एक्सेट्रा. ठीक आहे. तर कळलं. हे जसं की आता मी तुम्हाला सांगतो, दीज आर द कम्प्युटर हॅविंग लार्ज इंटरनल मेमरी. याची कम्प्युटर काय मेमरी काय असते, लार्ज असते, मोठी असते. स्टोरेज अँड कंप्रेसिव्ह रेंज ऑफ सॉफ्टवेअर. दीज कम्प्युटर आर बिगर इन साईज कंपॅरेटिव्हली टू मिनी कम्प्युटर. ठीक आहे. बट मिनी कम्प्युटर बट स्मॉलर दॅन सुपर कम्प्युटर मेन फ्रेम कम्प्युटर. म्हणजे कोणापेक्षा स्मॉल आहे, सुपर कम्प्युटरपेक्षा स्मॉल आहे पण मोठा मिनी कम्प्युटरपेक्षा आहे आणि कॅपॅसिटी पण छान आहे. कोणापेक्षा, तर मायक्रो आणि मिनीपेक्षा. मेन फ्रेम कम्प्युटर सर्व्हर अज बॅकबोन फॉर द इंटायर बिझनेस वर्ल्ड. एक्झाम्पल, एखाद्या बिझनेस कंपनी, मोठ्या कंपनीमध्ये सगळ्या सर्व्हरचे आता हे छोटे छोटे मिनी कम्प्युटर लावले असतील मोठ्या कंपनीमध्ये, तर ह्या मिनी कम्प्युटरांचा बी सर्व्हर कोण असतं माहिती का, हा मेन फ्रेम कम्प्युटर. कळलं. म्हणजे हा छोट्या छोट्या मिनी कम्प्युटरांना आपण कोण मॅनेज करतं, हा मेन फ्रेम मॅनेज करतो. म्हणजे बॅकबोन मांडलं जातं कोणाला, मेन फ्रेमला. तर मेन फ्रेमचा मधला असेल तर मेन फ्रेमचा काही पण क्वेश्चन आला तर एकच डोक्यात आलं पाहिजे की बिझनेससाठी यूज होतो, बिझनेससाठी. कारण की मोठे मोठे बिझनेस जसं मायक्रोसॉफ्ट कंपनी, त्या ठिकाणीच हे कम्प्युटर घेतले जातात. तुम्ही घर बसल्या ते कम्प्युटर घेऊ शकत नाही, त्यांची प्राईस जास्त आहे. एक शेवटचा कम्प्युटर घेऊन जातो, चौथा, लास्टचा आणि सगळ्यात फास्टेड, दुनियामधला, जगामधला सगळ्यात फास्टेड कम्प्युटर. पण आता आपण त्या कम्प्युटरला सगळ्यात फास्टेड म्हणू शकत नाही. त्याच्यापेक्षा पण एक फास्टेड आहे ज्याचं नाव मी तुम्हाला
तुम्ही मागाल तेव्हा सांगा, ठीक आहे. आणि आता एवढं बघायचं आहे सुपर कम्प्युटर, ठीक आहे. आतापर्यंत म्हणजे 2000 तुमचं AI 5 जनरेशन येण्याच्या आधीपर्यंत सुपर कम्प्युटर आतापर्यंतचा सगळ्यात फास्टेस्ट कम्प्युटर होता, म्हणजे 2018पर्यंत माना. पण जेव्हापासून 5 जनरेशन चालू आहे झालं, AI आला आहे, तेव्हापासून हा कम्प्युटर काय झालेला आहे, ह्या कम्प्युटरपेक्षा पण फास्टेस्ट कम्प्युटर आलेला आहे. तो कम्प्युटर कोणता मी पण सांगेल तुम्हाला. आधी हे बघू. These are the fastest and the most expensive computer. The speed of supercomputer is measured in flops, म्हणजे फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन्स, ठीक आहे. फ्लॉप्समध्ये जी काय मोजली जाते स्पीड कोणाची, सुपर कम्प्युटरची फ्लॉप्समध्ये. आणि these are used for highly calculation intensive tasks such as weather forecasting, nuclear research, business application, military agencies अँड सायंटिफिक रिसर्च, ओके, लॅबोरेटरीज. म्हणजे जो काही पहिला कम्प्युटर होता तो परम होता, ठीक आहे. परम कम्प्युटर नाव होतं. कुठचा पहिला कम्प्युटर इंडियामधला परम. सुपर कम्प्युटरचा वर्क काय मी तुम्हाला सांगतो. पाकिस्तान जे काही उडतं आहे ना आता धडाधड धडाधड, आणि ज्याच्यामुळे उडतं आहे ह्या सुपर कम्प्युटरमुळे. आता जे सिंदूर तुमचं जे कोणतं आहे का ते मिशन, सिंदूर मिशन ना, सिंदूर मिशन जे सक्सेस होतं आहे ना चांगल्या पद्धतीने, आणि ज्याच्यात सगळ्यात मोठं योगदान आहे ना ते ह्या सुपर कम्प्युटरचं आहे. आता तुम्ही म्हणा सर तुम्ही कुठे जात आहे हो, सुपर कम्प्युटरमुळेच ते एकदम मिशन जे आहे ना ते चांगल्या पद्धतीने अजून सक्सेस झाले. तर कसं काय माहिती का, जे तुमचे फायटर एरोप्लेन आहेत ना, धडाधड जे बॉम्ब फेकत आहेत वरतून मोठे मोठे, त्या फायटर एरोप्लेनमध्ये जे काही कम्प्युटर बसवलेले आहे ते तुमचं सुपर कम्प्युटर आहे. जगातलं सगळ्यात फास्टेस्ट कम्प्युटर. जे कशासाठी यूज होतं, मिलिटरीसाठी, ठीक आहे. जसं त्यांनी इथं सांगितलं, दिस आर यूज एट हायली कॅल्क्युलेशन, एकदम चांगल्या एकदम हायली कॅल्क्युलेशनसाठी तो यूज केला जातो. इन्सेंटिव्ह टास्क सच इज वेदर फोरकास्टिंग, न्यूक्लिअर रिसर्च, बिझनेस ॲप्लिकेशनसाठी, मिलिटरी एजन्सीज अँड सायंटिफिक रिसर्च लॅबोरेटरीज. कळलं, सायंटिफिक रिसर्चसाठी सुद्धा तो यूज होतो. आणि मेन म्हणजे तो सगळ्यात जास्त यूज कुठं होतो माहिती का, मेन फ्रेम टाका ना तुम्ही, सुपर कम्प्युटर टाका, बघा काही फक्त सुपर कम्प्युटर टाका. सुपर कम्प्युटर हे तर मेन फ्रेममध्ये दाखवते, दिसेल, टेन्शन नका घेऊ, स्क्रोल करून दिसायला लागेल आपल्याला. या असं कसं काय झालं आहे, ठीक आहे. मेन प्रत्येक वेळेस असं नाही की ते त्याच्यातच येतील, काही अशा फॉर्मॅटमध्ये पण असतात, त्यांचे वेगवेगळे पण असतात. पण तुम्हाला सांगतो सुपर कम्प्युटर जे आहे ते ह्या सगळ्यात कम्प्युटरपेक्षा सगळ्यात फास्टेस्ट कम्प्युटर सुपर कम्प्युटर आहे. आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आहे. सगळ्या कम्प्युटरपेक्षा सगळ्यात महाग कम्प्युटर म्हणजे सुपर कम्प्युटर आहे, ज्याची स्पीड सगळ्यांपेक्षा फास्ट आहे. मेन फ्रेमपेक्षा मायक्रोपेक्षा तर खूपच, आणि मिनीपेक्षा पण खूपच. ह्या सगळ्या कम्प्युटरला मागे सोडलेला एकच कम्प्युटर आहे, तो म्हणजे सुपर कम्प्युटर. तर सुपर कम्प्युटर कळलं, तर सुपर कम्प्युटर एखाद्या मोठ्या कामासाठी यूज केलं. तर सर फायटर एरोप्लेनमध्ये का, तर फायटर एरोप्लेनमध्ये जेव्हा टर्न घ्यायचं आहे किंवा एखाद्या टायमाला बटन क्लिक केलं त्यांनी मिसाईल सोडण्यासाठी, तर मिसाईलचं बटन क्लिक करताच ते लगेच ॲक्शन झाली पाहिजे, लगेच कॅल्क्युलेशन होऊन लगेच तो कम्प्युटरने ॲक्शन घेतली पाहिजे टायमावरती. सगळी फास्ट कॅल्क्युलेशन पाहिजे, तेव्हाच तो फास्ट करेल ना सगळे काम. कॅल्क्युलेशन का फास्ट पाहिजे, कारण की कम्प्युटरला बायनरी लँग्वेज समजते, आणि ती बायनरी लँग्वेज प्रोसेस म्हणजे तीच कॅल्क्युलेशन, आणि ती कॅल्क्युलेशन फास्ट झाली तरच ते सगळे कामं फास्ट होतील. म्हणजे तुम्ही जे पण काही कामं करतात, गेम खेळो, काही पण करा तुम्ही, हे सगळे कामं कॅल्क्युलेशनवर डिपेंड असतात कम्प्युटरच्या. कॅल्क्युलेशन मीन्स ते बायनरी लँग्वेज, एक अल्फाबेट दाबला तर 8 नंबर पडतील, ते पण सांगेल पुढे, ठीक आहे. कळलं मग सुपर कम्प्युटर. तर सुपर कम्प्युटरमध्ये एक आहे ज्यांनी इथून त्यांनी सांगितलं की इंडियाचं सुपर कम्प्युटर कोणतं आहे पहिलं. तर पहिलं सुपर कम्प्युटर होतं परम, ठीक आहे. वॉज द फर्स्ट सुपर कम्प्युटर ऑफ इंडिया, इंट्रोड्यूस बाय CDAC. CDAC काय आहे, CDACचं थोडक्यात मी पण बघून घेतो, फुलफॉर्म मला काय आठवण येत नाही आहे. CDAC पुण्याची कंपनी आहे, ठीक आहे. देखा सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटर. तर हे काय आहे, तर पहिलं जे महाराष्ट्रामध्ये म्हणजे इंडियामध्ये जे काही पहिलं कम्प्युटर बनलं होतं सुपर कम्प्युटर, ते कोणतं होतं,
परम होतं. आणि हे परम जे आहे ना, परमचा मिनिंग काय होतं माहिती आहे? परम म्हणजे कधी न हारणारा काहीतरी आहे, म्हणजे संस्कृत शब्द आहे तो. ठीक आहे. परमचा अर्थ तुम्हाला एकदा तुम्ही टाका, मी तुम्हालाच सांगेल. मी तुम्हाला मिनिंग टाकतो याचा परमचा. परमचा मिनिंग म्हणजे कधी न संपणारा किंवा फास्टेड काहीतरी आहे याचा मिनिंग. संस्कृत शब्द आहे तो. ठीक आहे. तर संस्कृत शब्दाने तो ठेवलेले त्याचं नाव परम. तर इंडियामधला सगळ्यात फास्टेड कम्प्युटर पहिला कोणता होता? परम होता. केव्हा इंट्रोड्यूस केला होता तो? सीडॅकने, जी पुण्याची कंपनी होती. बघा इथं मेन्शन केलेलं आहे, दिसतंय मुलांना. महाराष्ट्रामधून सगळ्यात पहिला कम्प्युटर म्हणजे फास्टेड कम्प्युटर जर का इंडियामधून बनलेला आहे तर तो पण महाराष्ट्रामधून बनला आहे, जे की पुण्याची कंपनी होती. कोणती? सीडॅक. म्हणून जेव्हा कम्प्युटरची गोष्ट येते किंवा कम्प्युटर एज्युकेशनची गोष्ट येते किंवा जॉबची गोष्ट येते तर पुणे सगळ्यात पुढे आहे आय टी कंपनीमध्ये. पण भारताचं सगळ्यात पहिलं कम्प्युटर कुठे मग? पुण्यामध्ये बनलं. केव्हा? 2018मध्ये. परमचा मिनिंग आहे का? प्रेम टाकलं तू प्रेमच टाकलं तिथं, तू स्पेलिंग चुकवली. परम 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 म्हणजे द बेस्ट, द हायेस्ट, अनलिमिटेड. इट कॅन ऑल्सो मीन बायंड. संस्कृतमध्ये परम म्हणजे सर्वोत्तम, सर्वोच्च. ओके. बघा मी तुम्हाला टाकतो. इतर देखो मुलांनो, इथं पहा मी काय सांगतो तर लक्ष द्या. माझ्याकडनं नको मिस्टेक व्हायला बाबा, नाही तर विषय गंभीर आहे. इथं परम मीनिंग संस्कृत. ओके. संस्कृतमध्ये परम अर्थ आहे अंतिम, उच्चतम, सर्वोच्च आणि या सबसे अच्छा, या सबसे अच्छा. ठीक आहे. कळलं मग परमचा अर्थ? हे संस्कृतमधून उचलले गेलेले शब्द आहे. कळलं का याचा अर्थ? बघा तुम्हाला उच्चतम, सर्वोच्च आणि सबसे अच्छा. ठीक आहे. कळलं मग परमचा पण? आता एवढं तर कोणीच सांगणार आणि मुलांनो बस का? पुणे सीडॅक पण समजलं? लिहून घ्या. फुल फॉर्म विचारले जातात. सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटर. पुण्यामधली कंपनी ती मोठी सीडॅक, जिने सगळ्यात पहिलं कम्प्युटर नव्हतं बनवलं. सगळ्यात सुपर कम्प्युटर, सगळ्यात पहिलं कम्प्युटर पुण्यामधून बनलं होतं, महाराष्ट्रामधून. ठीक आहे. कळलं मग? दिसते स्पेलिंग बघून घ्या पटापट. सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ, मी टाकून देतो कमेंटला. झाला सर इथं 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 हां सेंट्रल डेव्हलपमेंट. अरे बापरे, खूपच डेंजर काम आहे बाबा इथं. ठीक आहे. तर आजचं लेक्चर संपण्यात आलेलं आहे आपलं, किंवा संपलेलंच आहे. आज मला लगेच तुमचं लेक्चर झाल्यावरती माझ्या मुलांना लेक्चर द्यायचे, ज्यांची एक्झामिनेशन आहे. ज्यांनी माझं टेलिग्रामचं चॅनल फॉलो केलं असेल तर ते पण त्या मीटिंगला आले तरी काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न असतील तुम्हाला आले तर तुम्ही पण द्यायचे आन्सर. मीटिंगची लिंक कुठे? इथं. सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग रिसर्च. कळलं मग मुलांनो? चारचे चार टाईप्स मायक्रो, मिनी, मेन फ्रेम आणि सुपर. चार इथं मला तरी वाटतं की तुम्हाला हे मेन फ्रेम वगैरे कम्प्युटर समजलं असतील. नेमकं 3 टाईप्स होते, जे कोणते होते? ॲनालॉग, डिजिटल, हायब्रिड. ॲनालॉग म्हणजे ज्याला स्क्रीन नाही, स्टोरेज नाही. डिजिटल म्हणजे ज्याला स्क्रीन पण आहे, बायनरी लँग्वेज कळते, डाटा स्टोअर करण्यासाठी जागा आहे, तो डिजिटल. हायब्रिड म्हणजे कॉमन. हे दोन्हींचे काम करणारा एक म्हणजे हायब्रिड. डिजिटलचे टाईप्स कोणते?
याचे टाईप्स नाही आहे, याचे बी टाईप्स नाही आहे. डिजिटलचे टाईप्स आहे. डिजिटलचे टाईप्स किती आहे? 4. मायक्रो कम्प्युटर म्हणजे आपला मोबाईल, डेस्कटॉप कम्प्युटर आणि लॅपटॉप. आणि स्मार्ट वॉचसुद्धा ते कुठे येतं? मायक्रो कम्प्युटरमध्ये. मिनी कम्प्युटरमध्ये टाईप्स नाही आहेत, एकच आहे. त्याला एकच म्हटलं मिनी कम्प्युटर असतो जो सर्व्हर म्हणून काम करतो इन्स्टिट्यूट, कॉलेज, एखाद्या विद्यालयामध्ये. मग त्याच्यानंतर येतो मेन फ्रेम कम्प्युटर, एखाद्या कंपनीमध्ये सर्व्हर म्हणून काम करतो. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह असतो कोणापेक्षा? मायक्रो आणि मिनीपेक्षा. सर्व्हर म्हणून पण काम करतो, ठीक आहे. आणि बॅकबॉन म्हणून सुद्धा काम करतो कंपनीमध्ये एखाद्या सर्व्हरचा. सुपर कम्प्युटर तर कळलं. सुपर कम्प्युटर फ्लाईंग जेट, ठीक आहे, आणि फायटर एरोप्लेनसाठी यूज होणार आहे, ठीक आहे. तर हे झाले तुमचे सगळे कम्प्युटर बेसिक. आता याच्यामध्ये झाले तुमचे पहिले मी कोणकोणते सांगितले तुम्हाला सायकलमध्ये लक्ष द्या. बेस सेट ऑन साईज प्रमाणे सांगितले. मायक्रो कम्प्युटर हे छोटे होते, बरोबर. मिनी त्यापेक्षा थोडे मोठे होते कारण की ते कॉलेज आणि मोठ्या मोठ्या विद्यालयामध्ये वापरले जात होते. सेकंड होता तुमचा मेन फ्रेम. मेन फ्रेम त्यापेक्षा मोठे होते, कोणापेक्षा? मिनी कम्प्युटरपेक्षा. त्यांची जी काही साईज होती ती मोठी होती. आणि सुपर कम्प्युटर कोणापेक्षा मोठा आहे मग साईजने पण? सुपर कम्प्युटर सगळ्यांपेक्षा साईजने मोठा पण आहे. स्क्रीन तर शेअरच आहे ना, मला पण दिसते स्क्रीन, ठीक आहे. हे सुपर कम्प्युटर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात फास्ट सगळ्यांपेक्षा, ठीक आहे. तर मी बेस्ड ऑन साईज सांगितले. बेस्ड ऑन साईज कोणते होते? तर डिजिटलचे टाईप्स कोणकोणते? मायक्रो, मिनी, मेन फ्रेम. सेकंड बेस्ड ऑन वर्क, ॲनालॉग, डिजिटल, हायब्रिड. बेस्ड ऑन पर्पज, जनरल पर्पज, स्पेशल पर्पज. आता हे तुम्हाला सांगतो जनरल पर्पज आणि स्पेशल पर्पज कोणते. जनरली सगळे कोणते कम्प्युटर घेतात? जनरली आपण हे सगळे कम्प्युटर घेऊ शकतो. आता जेवढे जण इथं आहेत ना मीटिंगमध्ये, त्यांनी काहींनी एवढे कम्प्युटर तर घेऊन घेतले असतील आरामात. हे कम्प्युटर यूज केले असतील आणि पाहिले असतील, बरोबर. कोणतेही जनरल पर्पजमध्ये जातात. मायक्रो कम्प्युटरमध्ये हे डेस्कटॉप, नोटबुक म्हणजे लॅपटॉप घेतला असेल तुम्ही आणि मोबाईल पण घेतला असेल. हे काय जनरली सगळे लोक हे घेऊ शकतात. पण जेव्हा मिनी कम्प्युटरची गोष्ट येते, जेव्हा मेन फ्रेम कम्प्युटरची गोष्ट येते आणि जेव्हा सुपर कम्प्युटरची गोष्ट येते, तर तेव्हा कॉस्ट पण जास्त येते, ठीक आहे. आणि हे जनरल पर्पजसाठी नाही आहे. हे कशासाठी आहे? हे स्पेशल पर्पजसाठी आहे. एखादी क्लास टाकायची आहे तर तेव्हाच मिनी कम्प्युटर यूज करेल, किंवा एखाद्या कॉलेजमध्ये कॉलेज खोलायचं तर मिनी कम्प्युटर, बरोबर. मेन फ्रेम जेव्हा एखादी मोठी कंपनी टाकायची तेव्हाच. एखाद्या ठिकाणी फायटर एरोप्लेन बनायचे किंवा सायंटिफिक रिसर्च करायची लॅबोरेटरीमध्ये, तर तेव्हाच सुपर कम्प्युटरचा यूज होईल, बरोबर का. म्हणून मेन फ्रेम, सुपर आणि मिनी हे येणार तुमचे स्पेशल पर्पज, बरोबर ना. स्पेशल कामासाठी यूज होणार आहे. आणि जनरली म्हणजे डेस्कटॉप, नोटबुक आणि हँडबुक. झालं. आजचं लेक्चर एवढंच होतं. उद्या मला हे सगळं नोट करून पाठवा आणि नोटबुकचे फोटोसुद्धा रिटर्न पाठवा, कळलं. काही डाऊट्स असेल तर आत्ताच विचारा. 5 मिनिटे फक्त तुमच्याकडे, लगेच दुसरं लेक्चर घ्यायचं मला. पाणी आणा पहिला खाली. नाही रे बाबा, छोटीशी झालं. प्रेझेंटी लावा आणि जाऊ शकतात. काही डाऊट्स असेल तर लगेच 5 विचारा, म्हणजे 5च मिनटं तुमच्याकडे. 9 वाजायला 2-3 मिनटं बाकी फक्त आता, ओके. थँक्यू. घेऊन घ्या ना तू, पे ना, पे ना तू आली, घेऊन घे. नाही पे तू.